नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत 3 वार्षिक योजना। तिसऱ्या योजनेच्या अपयशामुळे तसेच निर्माण झालेल्या आर्थिक अस्थैर्यामुळे सरकारला चौथी योजना सुरू करता आली नाही। त्यामुळे सरकारने 3 वार्षिक योजना स्वीकारली। मित्रांनो, कृषी उत्पादन, औद्योगिकीकरण, आर्थिक विकास आणि त्याचबरोबर सामाजिक न्याय, साक्षरता, देशातील गरिबी दूर व्हावी व देशाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने भारतीय पंचवार्षिक योजना भारतीय नियोजन आयोगामार्फत राबवली जाते। 3 वार्षिक योजनेचा कालावधी 1966 ते 1969 इतका होता। ही सुट्टी 1966 ते 1969 दरम्यान राहिली, म्हणजे चौथी योजना 3 वर्षाच्या नंतर चालू झाली। या सुट्टीच्या कालावधीत सरकारने 3 वार्षिक योजना राबवली। तर पहिली वार्षिक योजना आहे 1966 ते 1967 या कालावधीमध्ये। या खरीप हंगामात सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला पहिल्या वार्षिक योजनेमध्ये। नंतर आहे दुसरी वार्षिक योजना। दुसरी वार्षिक योजना 1967 ते 1968 या कालावधी दरम्यान होती। हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे व पुरेशा मान्सूनमुळे अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली आणि अन्नधान्याचे उच्चांकी उत्पादन झाले, म्हणजे दुसरी वार्षिक योजनेमध्ये उत्पादन वाढले। नंतर आहे तिसरी वार्षिक योजना। तिसरी वार्षिक योजना ही 1968 ते 1969 या कालावधीमध्ये होती। यामध्ये अन्नधान्य उत्पादन व किमती स्थिरावल्या, व्यवहार तोल सुधारला व चौथी योजना सुरू करण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली। नंतर 1969 साली चौथी पंचवार्षिक योजना चालू झाली। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।